औंढा नागनाथ 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे 8वे ज्योतिर्लिंग. पांडवांना जेव्हा वनवास झाला तो वनवास भोगण्यासाठी पांडव या दारुका वनामध्ये आले. त्यांच्याकडे असणारी काळी कपिला नावाची गाय रोज या छोट्या सरोवरामध्ये उडी मारायची व आपले सर्व दूध शिवलिंगावरती अर्पण करायची. ही सर्व हकीकत भीमाने पाहिल्यानंतर त्यांनी हा सर्व प्रकार आपले ज्येष्ठ बंधू धर्मराज यांना सांगितला. धर्मराजांच्या आज्ञेवरून या सरोवरातील सर्व पाणी काढून टाकण्यात आले व ज्योतिर्लिंग प्रगट झाले. हे ज्योतिर्लिंग म्हणजेच नागेशम दारुकावणे होय. हे शिवलिंग भूमिगत भूगर्भामध्ये विराजमान असून हे भूगर्भ केवळ 4 खांबावरती आश्चर्यकारक उभारण्यात आलेले आहे. शिवभक्ताचा अहमपणाचा त्याग व्हावा व तो शिवचरणी लीन व्हावा या दिव्य दृष्टिकोनातून या गर्भगृहाची निर्मिती केलेली असावी. मंदिराची कुठलीही माहिती भाविकांना मिळवण्यासाठी त्यांनी या सांकेतिक स्थळाचा निश्चित उपयोग करावा. भाविकांना निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून भव्य असे नागनाथ उद्यान उभारण्यात आलेले आहे. या उद्यानामध्ये आकर्षक असणारी झाडे, वेली, फुले व विशेष करून बोटिंगची व्यवस्था अत्यंत सुंदर व रमणीय करण्यात आलेली आहे. तेव्हा सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की आपण शिवाचं दर्शन तर घ्यावंच, पण निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी हे हिंगोली जिल्ह्यातील 8वे ज्योतिर्लिंग नागेशम दारुकावणे अर्थात औंढा नागनाथ याला अवश्य निश्चित भेट द्या.